विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे 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 विठ्ठल केशवा पुंडलीकवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजे उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्वजीवा तुका तो चितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु 60विला वाण पैस घातला दुकान जे ज्या पाहिजे जे काळी आहे सिद्धची जवळी निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे तुका बैसला दुकानी दावी मोला ऐसी वाणी जे ज्या पाहिजे जे काळी आहे सिद्धची जवळी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून
आपण काय करतोय, सध्या आपली दिनचर्या काय आहे, व्यवहार धंदा आपला काय चालू आहे, त्याचं विश्लेषण करतायत. भगवंताचं दास्यत्व केलं आणि भगवंताच्या दास्यत्वाने भगवंताचं सगळं ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे. आता ठीक आहे, इथपर्यंत झालं. इथून पुढं काय आता तुम्ही करणार, जीवनामध्ये पुढचा मार्ग काय आहे तुमचा? तुकोबाराय म्हणतात मी काय करणार आहे, जे आतापर्यंत या ठिकाणी आलेल्याने केलं तेच मी करणार आहे, दुसरं काय करणार आहे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता. पूर्वीच्या संतांनी जे केलं ते मी करतोय. पूर्वीच्या संतांनी काय केलं? पूर्वीच्या संतांनी दुकानं घातली, संत सज्जानी मांडली दुकाने, संतांनी दुकानं मांडली. एका जनार्दनी मांडिले दुकान, घातला दुकान, देती आली अशी दान संत उदार उदार. दुकानं घातली, काय करतील, दुसरं काय धंदा नोकरी लागत नाही, शेती करायची नको वाटते, मग काय करता, त्याला दुकान, आता बँक पैसे देतातच. दुकान घातलं, आम्ही दुकान टाकलं, म्हटले दुकान घातलं, दुकान घातलं. हो, कशा प्रकारचं दुकान घातलं, कशाचं दुकान घातलं, कुठं दुकान घातलं, त्या दुकानाचं स्वरूप काय आहे, त्याचं विश्लेषण तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेले. त्या दुकानातलं गिराईक कोण आहे, दुकानातला माल कोणता आहे. तुकोबाराय म्हणतात पैस घातला दुकान, दुकान पैस घातलं, मोठं दुकान टाकलं. दुकानाचा पसारा मालावर अवलंबून असतो. बिडी काडी एवढंच दुकान असलं तर मग त्याला कशाला 10 आणि 10-20 दुकान लागत आहे. एक खोकडं आली, टपरी आली तर चालत आहे दुकान. सिमेंटाचं दुकान टाकायचं, कपड्याचं दुकान टाकायचं, मग टपरीत कसं काय जमत, त्याला मोठं लागतं. तुकोबाराय म्हणतात आम्ही मोठं दुकान घातलं. तुकोबारायांनी विचारलं घातलं मोठं दुकान, पण कुठं टाकलं दुकान, दुकानाला ठिकाण कोणतं निवडलं. मला दुकान कशाचं आहे, कोण टाकतंय त्याही पेक्षा आहे कुठं हा भाग जास्त महत्वाचा राहतो. दुकान जर मोक्यावर असेल ना तर माल चांगल्या प्रकारचा सेल होतो. म्हणून पेठेत, चौकामध्ये दुकानाच्या जागा भाड्याने घेण्याकरता काही लाख रुपये त्यांना डोनेशन द्यावं लागतं. नुसतंच भाडं वेगळं, पुन्हा पगडी पगडी म्हणतात त्याला. करोड रुपयापर्यंत मोठ्या सिटीमध्ये तर त्या पगड्या असतात. दुसरीकडे अहो तुमची जागा आहे ना घरची, इकडे भाडं नाही लागणार, पैसे द्यायला लागणार, येईल कोण म्हणे. मग घरच्याच मग लोकांना फक्त माल द्यावा लागेल. दुकान तर पेठेतच पाहिजे ना. तुकोबारांनी विचारलं तुम्ही दुकान घातलं कुठं, दुकान पेठेत घातलं. पेठेतली जागा निवडली, चांगल्या प्रकारचं मोठं दुकान घातलं. कुठल्या पेठेतलं, कोणत्या ठिकाणच्या पेठेमध्ये? तुकोबाराय म्हणतात आमची महत्वाची पेठ आहे. तो काय म्हणे, पेठ भूमीवरी हे वैकुंठ, भूवैकुंठातल्या पेठेत दुकान मांडले, वैकुंठातल्या पेठेमध्ये दुकान मांडलं. भूवैकुंठ म्हणजे काय, वैकुंठ म्हणजे काय, वैकुंठ कशाला म्हणतात? मसनोड्याला वैकुंठ कशाला म्हणतात? जिथं भगवान विष्णू राहतात त्या ठिकाणाला काय म्हटलं जातं? हॉटेल कशाला म्हणतात? चहा विकत मिळतो त्याला
हॉटेल म्हणतात. टाके कशाला म्हणतात? सिनेमा दाखवायला जातात त्याला टाके म्हणतात. तसं वैकुंठ कशाला म्हणतात? कोर्ट कशाला म्हणतात? न्यायदानाचं काम जिथं होतं त्याला कोर्ट म्हणतात. शिकवायचं काम जिथं केलं जातं त्याला शाळा म्हणतात. तसं भगवान विष्णू जिथं राहतात त्याला काय म्हटलं जातं? वैकुंठ म्हटलं जातं. वैकुंठ भगवंताचं राहण्याचं जे ठिकाण आहे, धाम आहे, त्याला वैकुंठ म्हणतात. आणि सध्या भगवान विष्णू वास्तव्याला कुठे आहे? पंढरपूरला आहे. म्हणून पंढरपूर हे वैकुंठ आहे. वैकुंठ आणि ते भूमीवरचं वैकुंठ आहे म्हणून त्याला काय म्हणतात? भूवैकुंठ. ते अंतरिक्षातलं वैकुंठ असेल होतं तिथं पहिला देव राहत होता, आता सध्या इथं आहे. म्हणून अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तो का. तर या भूवैकुंठाच्या पेठेमध्ये, पंढरीच्या पेठेमध्ये आम्ही दुकान मांडलेलं आहे. बहुतेक संतांनी दुकानं इथंच मांडलेली आहेत. संत सज्जनी मांडली दुकाने. पंढरपूरचं वर्णन करणाऱ्या अभंगामधलंच हे प्रमाण आहे. पेठत दुकान मांडलं. हो, मोठं दुकान मांडलं. मोठं दुकान मांडलं. ऐस पैस अशी जागा घेतली आणि मोठं अशा प्रकारचं दुकान मांडलेलं. आणि त्या दुकानामध्ये तुकोबार यांनी सांगितलं माल भरून ठेवलेला आहे. साठविला वाण. वाण म्हणजे मालच. वाण शब्दाचा अर्थ माल, पण असा वेगवेगळा माल असल्यामुळं मग त्याला वाण म्हटलं जातं. माल भरून ठेवलाय, साठवला तो. अहो, पण तुमच्या दुकानामध्ये असलेला जो माल आहे तो नेमका कोणता आहे? काही दुकानावर लिहिलेलं असतं येथे सर्व प्रकारचा माल मिळेल. सर्व प्रकारचा माल मिळेल. पण सर्व प्रकारचा याचा अर्थ ते दुकान ज्या मालायचं आहे त्याच्यातला सर्व प्रकारचा. आलं का लक्षामध्ये? समजा कापडाचं दुकान असेल तर मग कापडात जेवढे प्रकार आहे त्या सगळ्या प्रकारचा त्याचा कापडाचा माल मिळेल. किराणा दुकान असेल तर किराणातला सगळ्या प्रकारचा माल असेल. मोटर वगैरे यांचं दुकान असेल तर त्या सगळ्या प्रकारच्या मोटरी तिथं मिळतील. नाही तर मोटरीचं दुकान आहे, सगळ्या प्रकारचा माल मिळेल म्हणून म्हटलेलं आहे. आणि जर तुम्ही तिथं सिगरेट मागितलं तर ते सिगरेट कसं काय तिथं मिळेल? त्या मालाचं दुकान नाही आहे ना. तसं तुमच्या दुकानामध्ये ठेवलेला जो माल आहे त्या मालाचा प्रकार कोणता आहे? कोणत्या मालाचं दुकान घातलंय तुम्ही? तुकाराम महाराज हसलेले. महाराज मालाचं नावच नाही सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या दुकानामध्ये ज्याला जो पाहिजे तो माल आहे. महाराज जगाच्या पाठीवर असं एवढंच दुकान आहे फक्त की पाहिजे असलेला माल तिथं आहे. तुम्ही कुठल्याही दुकानात जा, तिथं असलेला माल आपल्याला घ्यावा लागेल. आपल्याला पाहिजे असलेला माल तिथं असेल असं नाही. पण तुकोबाराय म्हणतात आमच्या दुकानामध्ये जया जे पाहिजे ते आहे रे. जया जे पाहिजे ते आहे रे. आता काय एक एक नाव काय घ्यावं? एक माणूस आहे जगामध्ये आणि जगातल्या माणसाला एक पाहिजे. त्याच्यामुळं ज्याला जे पाहिजे ते मिळतं दुकानामध्ये. आश्चर्यकारक आहे महाराज. मी पहिल्यांदाच म्हटलं की जगाच्या पाठीवर असं एकमेव दुकान आहे संतांचं, तुकोबाऱ्यांचं, की ज्या दुकानामध्ये ज्याला जे पाहिजे ते आहे. पाहिजे ते माल आहे. हो, काही काही दुकानामध्ये असा साठवणीचा माल असतो महाराज. तुकोबाऱ्यांनी साठविला शब्द वापरलेला आहे. साठविला वाण. काही मागा तुम्ही, त्या क्षेत्रातलं काहीही मागा, तिथं ते मिळतं. पण मग आवाच्या सव्वा किंमत घेते. कारण त्याला ते ठेवण्याचे ते व्याजासह पैसे त्या गिरायकाकडून वसूल करतात. 2 रुपयाची वस्तू असली तर 50 रुपये घेतील तिचे. पण वस्तू मिळतात, मात्र वस्तू साठवलेल्या असतात तिथं. काही मागा. तसं म्हटलं तुमच्याकडे जर पाहिजे तो माल तुम्ही साठवलेला असेल मग किमतीचं काय आहे? किंमत काय राहील? अरे किमतीचा प्रश्न नाही आहे, मग फुकट देतो आम्ही. देती आली अशी दान.
फक्त गिरायकाची लायकी पाहून. पाहिजे असलेला माल आहे, सगळा माल तुम्ही साठवलेला आहे, सगळा माल साठवलाय तुम्ही, एवढा सगळं जगातला माल तुमच्या दुकानात बसला. तुकाराम महाराज म्हणतो दुकानच तसं आहे. दुकानच असं आहे की जगात जे आहे ते आमच्या दुकानात आहे, आणि आमच्या दुकानात जे नाही ते जगातच नाहीये. जे आहे जगामध्ये ते आमच्या दुकानात आहे, आणि आमच्या दुकानात जे नाही ते पुन्हा तुम्हाला जगामध्ये कुठंही सापडणार नाही. मग ते नाहीच. आश्चर्यकारक आहे. एवढा माल साठा पैस, दुकानच आमचं मोठं आहे. किती बाय कितीच विचारूच नको. ती बाय आणि फी तिथं नाही चालत. आमच्या दुकानाला टेप पुरत नाही. मोठं आहे, पैस शब्द वापरलेला आहे. मोठं पसारेचं असं दुकान आहे, आणि भरपूर ज्याला पाहिजे असेल तो माल सगळा त्या ठिकाणी साठवलेला असल्यामुळं कोणत्याही वेळेला कोणतंही गिऱ्हाईक येऊ आणि कोणत्याही मालाचं येऊ, जे जे पाहिजे, ज्या पाहिजे आणि जे काळे पाहिजे, तुकोबारांनी शब्द वापरले, जे ज्या पाहिजे, जे काळी, जे काळे पाहिजे, ज्या पाहिजे आणि जे पाहिजे, जे हे सर्वनाम माला करताय, ज्या हे सर्वनाम गिरायका करताय, आणि ज्या काळी त्या काला करताय. म्हणजे कोणत्याही काला. काही दुकाने असे असतात माल मिळतो पण मग ते सीझन मध्ये तो माल असतो. पानकापड घ्यायचंय, छत्र्या घ्यायचंय, आमकं घ्यायचं, तर आता तुम्ही कोणत्याही दुकानात त्या गेले तर ते मिळेल. आता पण उन्हाळ्यात जर तुम्ही म्हणले पानकापड, तर उन्हाळ्यात कशाला ठेवेल तो विनाकारण? उन्हाळ्यात नाही मिळत ते. ठराविक कालामध्ये ठराविक माल मिळतो. तुकोबाराय म्हणतात आमच्या दुकानात असं नाहीये. कोणताही माल आणि कोणत्याही वेळेला नाही म्हणायचं आमच्याकडे काय नाही, कामच नाहीये. बरं असं काही नाही की यांनीच आलं पाहिजे, त्यांनीच आलं पाहिजे, त्यांनीच आलं पाहिजे. ज्या कोणी या, या रे, या रे. लहान थोर नाही का, लहान थोर हे शब्द फार व्यापक दृष्टीने आहेत. लहान थोर म्हणजे वयाने लहान आणि वयाने थोर असा नाही अर्थ त्याचा. वयाने लहान थोर तर असतातच माणसं, आणि मग लहानाला पाहिजे असलेला माल वेगळा असतो, थोरांना पाहिजे असलेला माल वेगळा राहतो. जे थोरांना लागतं ते लहानाला नाही लागत, जे लहानाला लागतं ते थोरांना नाही लागत. थोरांना काय लागत? त्याला तंबाखू चुना लागतो. लहानाला तंबाखू चुन्याचं काम काय? त्याला चॉकलेट लागतं. तुकोबाराय म्हणतात कोणी या, लहान या, थोर या. वयाने लहान थोर असतात, परिस्थितीने लहान थोर असतात. परिस्थितीने लहान थोरांचे सुद्धा आवश्यक असलेले माल काय आहे? वेगवेगळे. परिस्थितीनं थोर असलेला माणूस, त्याला जर वाहन घ्यायचं असेल तर मग तो कोणतं वाहन घेईल? सायकल. बघायला सायकलच्या दुकानात जाईल महाराज, तो गाडी घ्यायला जाईल, चार चाकाची. भारी घेईल, एसी घेईल, हेलिकॉप्टर घेईल, विमान घेईल. जसा जसा थोर असेल तशा तशा लेवलमध्ये. लहान असेल त्यालाही वाहन घ्यायचं आहे, तो हेलिकॉप्टरच्या दुकानात कशाला जाईल? हेलिकॉप्टर पुसायचं फडकं बी त्याच्याने घेणं व्हायचं नाही. म्हणजे वस्तू असेल तसेच त्याच्या बाकीच्याही पार्टाची काय असते किंमत. बरं चांगल्या गाड्या पुसायची फडके 500-500 रुपयाला आहे. म्हणजे हसण्याकरता नाही सांगत तुम्हाला. ते फॉरेनच्या गाड्या ना, ते काच वगैरे स्वच्छ करायचे जे फडके, त्याला किती लागतात? 500 रुपये. 500 रुपये अर्धी सायकल येते मी जुन्या बाजारातली. तेव्हा परिस्थितीनं लहान थोर असणाराचही
माल वेगवेगळा आहे. तुकोबाराय म्हणतात मग आमच्याकडे काही अडचण नाही. तुम्हाला सायकल लागत असेल सायकल, नवीन असली लागत तर जुनी, जशी पाहिजे. तुमच्याकडे किती पैसे आहेत तसा माल आहे आमच्याकडे. बुद्धीनं लहान थोर असतात, शिक्षणाने. मग थोर असलेले ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांचा माल वेगळा असतो, कमी शिक्षणवाल्याचा माल वेगळा असतो. कोणीही असो, कोणी हितावरी यावे, कोणी बोलिलो या भावे. आमच्या दुकानामध्ये सगळ्या करता माल आहे. कोणालाही प्रतारणा नाही, कोणालाही मज्जाव नाहीये. कोणीही असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार बाळे, नारी नर आदी करोनी वेश्य आहे. कोणीही असलं तरी चालतं. ज्या पाहिजे, ज्या काळी पाहिजे, कोणत्याही काळात आला तरी चालेल. 67 वर्षाचा आहे काही हरकत नाही, 25-30 वर्षाचा आहे चांगलं आहे, 70-80 वर्षाचा काही हरकत नाही, काठी टेकत कवत नाही. महाराज, आयुष्य किती राहिलेलं अतिशय महत्वाचं आहे. 1 तास सुद्धा कल्याणाकरता पुष्कळ होतो. त्याच्यामुळं ज्या काळामध्ये ज्या वयामध्ये जो येईल त्या वयामध्ये त्याला लागणारा माल आमच्याकडे आहे. कोणी असो, कोणत्याही काळे येऊ, आणि जो माल पाहिजे तो आहे. तुम्ही म्हणाल पण हे सगळे बोलाची कडीन बोलाचा जी भात असंच का? खरंच असं दुकान असू शकतो का? तुकाराम महाराजांच्या अभंगाचं विवेचन तुम्ही करतात, तुकाराम महाराजांचं दुकान तुम्ही सांगत आहात, चला आम्हाला घेऊन. कुठे आहे दुकान? ते आता पंढरपुरातच आहे म्हणून सांगितलं ना तुम्ही. आता आपण कुठे आहे? पंढरपुरातच आहे. चला, कोणत्या रोडवर आहे? चला, आम्हाला ते दुकानच बघायचं आहे की ज्या दुकानामध्ये सगळा माल साठवलेला आहे, ज्याला जो पाहिजे तो माल आहे, आणि कोणत्याही काळामध्ये तो मिळतो. चला, बघायचं तुम्हाला दुकान आहे? तुमची तयारी दुकान बघायची? मग दाखवा आम्हाला. हे दुकान आहे, हे दुकान आहे. तुकोबारायांनी जगाला माल देण्याकरता मांडलेलं दुकान जर कोणतं असेल तर हे दुकान आहे. त्या दुकानाचं नाव काय आहे? गाथा हे दुकान आहे. महाराज तुकोबाराय बसलेले आहे या दुकानात. शेवटच्या चरणात मस्त म्हटलंय तुकोबारायांनी, तुका बैसला दुकानी. तुकोबारायांचं दर्शन करायचं असेल तर देहूला जायची गरज नाहीये. तुकोबारायांचं म्हणणं ऐकून घ्यायचं असेल तर टेप पाहायची आवश्यकता नाहीये. गाथा पाहावा, गाथा तुकोबाराय गाथ्यात आहेत. आणि येणाऱ्या गिलाईकाला पाहिजे असलेला माल देतात. महाराज, हे फारच मोठं दुकान आहे. हे दिसायला बाहेरून लहान दिसतं, काही दुकानं बाहेरून लहान दिसतात, आत गेल्यावर मग तो पसारा कळतो, आत फार मोठे आहेत. तसे हे दुकान फारच मोठं आहे. जगातला सगळा माल साठवलेला, मग लहान दुकान कसं काय असेल? सगळा माल साठवलेला आहे. ज्ञानोबारायांनी महाभारताविषयी म्हटलेलं आहे, महाभारती जे नाही ते नोहेच लोकी तीही येणे कारणे म्हणिबे पाही व्यासोच्चिष्ट जगत रे. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या आधी होऊन गेले होते. तुकोबारायांच्या नंतर ज्ञानोबारायांनी जर झाले असते तर ज्ञानोबारायांनी हे लिहिलं असतं की म्हणून गाथी जे नाही. गाथ्यात जे नाही ते तिन्ही लोकांमध्ये नाहीये. जे तिन्ही लोकात आहे, तिन्ही लोकातल्यांना जे हवं आहे, जे पाहिजे ते गाथ्यात आहे. ज्याला प्रामाणिकपणे आपल्याला पाहिजे असलेली वस्तू मिळावी असं वाटतं त्याने या दुकानामध्ये यावं. हवी असलेली वस्तू मिळेल. फक्त येण्याची कृपा आपली आपल्यावर आपण करणं गरजेचं आहे. तिथला माल घेण्याची आवश्यकता आहे.
तेव्हा गाथा हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये सगळा माल साठवलेला आहे. सगळे अधिकारी याचे, कोणी या. काही ग्रंथात सगळ्यांना अधिकार नाही दिलेला. शूद्राय मतिम न दद्यात असं कुठंतरी वाक्य आहे. उपनयन संस्कार झाल्याशिवाय वेदाचं अध्ययन नाही करता येत. सगळ्यांना नाही अधिकार. गाथ्यामध्ये सगळ्यांना अधिकार आहे महाराज. गाथा वाचण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. बिना माळकरी असला तरी त्याला सुद्धा गाथा वाचायला काही अडचण नाही आहे, तो वाचू शकतो. कोणीही असो. ज्या कोणाला माल पाहिजे असेल आमच्या दुकानातला, त्याच्याकरता आमच्या दुकानात तुकोबाराय म्हणतात माल आहे. हो, पण हे कसं सगळा माल कसं काय असं देणार तुम्ही मला? आम्हाला पाहिजे असलेला? हो देणार. आम्हाला एक ब्रिस्टॉलचं पाकिट पाहिजे. द्या. तुमच्या दुकानात सगळे माल आहेत ना, ज्याला जे पाहिजे त्या कळाला आम्हाला हे पाहिजे. तुकोबाराय म्हणतात तुला ते पाहिजे नाहीये, तू ते मागतोयस. आम्ही आमच्या दुकानामध्ये जो माल ठेवलेला आहे तो जो मागतो तो नाही, ज्याला जो पाहिजे तो आहे. पाहिजे असलेला माल वेगळा आणि अपेक्षा असलेला माल वेगळा. संतांच्या दुकानात सगळ्या प्रकारचा माल आहे, म्हणजे जगाला जे पाहिजे ते आहे. जग जे मागतं ते नाही. मुलाला पाहिजे असलेला आईबाप देत असतात का मुलगा मागतो ते आईबाप देतात? मुलगा मागतो ते देत असतील तर ते आईबापच नाही, त्याचे शत्रू आहे समजावे. मुलाला पाहिजे असलेलं देणारे आईबाप असतात. आईबापाने मुलाला जे पाहिजे ते द्यावं, मुलगा जे मागतोय ते नाही द्यावं. कारण काय मागावं आणि काय मागू नये याची अक्कल त्याला असते तर त्याला कोणी मुलगाच म्हटलं नसतं. बाळका जाणणे होय तरी बाळपणाची काय आहे. मुलाला जर योग्य आणि अयोग्य कळ, बापाला कळानं गेलं पोराला केव्हा कळायचं? त्याला जर योग्य अयोग्य, ग्राह्य त्याज्य, सारासार, नित्यानित्य, खरं खोटं हे कळायला लागलं तर त्याला मुलगा कोण म्हणेल महाराज? त्याला ते कळत नाहीये, ते बापाला कळत असतं. म्हणून मुलगा मागतो ते द्यावं असं नाही, मुलाला जे पाहिजे ते द्यावं. संतांच्या दुकानामध्ये जो माल आहे, तुकोबारायांचा शब्द आहे, ज्या पाहिजे, ज्याला पाहिजे तो माल आहे. म्हणजे मागतो आणि पाहिजे म्हणजे कसं काय? आम्हाला तर ज्याला जे पाहिजे त्याचा आपण मागतो की नाही. आपण ज्या वेळेला दुकानात जातो पाहिजे असलेला माल घेण्याकरताच जातो का पाहिजे नसलेला माल घेण्याकरता जातो? अहो तुम्हाला काय पाहिजे? हो आम्हाला काडीचे पेटे पाहिजे, आम्हाला अमका पाहिजे, आम्हाला तमका पाहिजे. पाहिजे असलेलाच माल घ्यायला जातो का नाही? मग ज्या पाहिजे जे आहे, तुम्ही तर म्हणता पाहिजे असलेला माल आहे पण मग मागतो ते माल देत नाही, म्हणजे काय? हे काय गोड बंगाल आहे? पाहिजे असलेला माल आहे ना तुमच्याकडं? हा पाहिजे असलेला माल आहे ना आमच्याकडं. अहो मग द्या ना, आम्हाला पाकिट लागतं. तुकोबाराय म्हणतात पाकिट तुला नाही पाहिजे. अहो पाहिजे आम्हाला. नाही पाहिजे. कसं काय नाही पाहिजे? तुम्हाला कसं काय माहिती आम्हाला काय पाहिजे ते? तुकोबाराय म्हणतात मग मी डॉक्टर आहे. डॉक्टर रोगी ते मागतो ते देत असतो का त्याला पाहिजे ते देतो? तरच डॉक्टर आहे तो. रोग्याला जे पाहिजे देत असेल तर डॉक्टर. रोगी मागत असलेला जेवला मरल ना रोगी तो, त्याला काय कळतो रोग्याला? न हो वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले. तुकोबाराय म्हणतात आम्ही पैसा करता हा धंदा, वैद्याचा धंदा नाही टाकलेला. तुम्हाला काय करायचंय? तुमचा फीसशी संबंध आहे, हे तुम्ही फीस घ्या आणि ते औषध द्या. बरं जातीवंत वैद्य असेल तर नाही देणार, फेकून देईल त्याच्या तोंडावर फीस. मला नाही लागत पैसा, तुझं अकल्याण करणं मला शक्य नाही आहे. तुला असलेला जो रोग आहे
त्या रोगाचं ते औषध नाही आहे आणि त्या औषधाने तुझा रोग जाणार नाही, तुझा रोग वाढणार आहे. तुला नाही पाहिजे ते. तुला काय पाहिजे आणि काय पाहिजे नाही हे आम्हाला कळतंय का तुला कळतंय? तर जगाला काय पाहिजे हे ज्यांना कळतंय त्यांचं नाव काय आहे? संत आहे, संत. आपल्याला काय पाहिजे हे आपल्यालाच माहिती नाही. अशी विचित्र दशा आहे, विचित्र अवस्था आहे की आम्ही स्वतःला इतके शहाणे समजत असतो की आपल्या पुढं पंतप्रधान सुद्धा नालायक वाटतं प्रत्येकाला. मनमोहन सिंगाने असं करावं का? वा, बायको ऐकत नाही तुझं. 10x10ची खोली याला व्यवस्थित चाल ठेवता येत नाही. पंतप्रधानाच्या चुका काढतो. ठीक आहे, कोणी काय मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मानतो आपण शहाणे स्वतःला. पाहिजे असलेलं वेगळं आणि मागत अपेक्षित असलेलं वेगळं. महाराज, इच्छा वेगळी आणि गरज वेगळी. पाहिजे शब्दाचा अर्थ गरज. ज्याची ज्याला गरज आहे ते त्याला पाहिजे असतं. भाग्यवान आहे तो की ज्याची गरज आहे त्याचीच ज्याला काय होते? इच्छा होते. ज्याची गरज आहे त्याची ज्याला इच्छा होते तो भाग्यवान आहे. अशा काही वस्तू आहेत की त्याची गरजही नसते आणि आपल्याला त्याची इच्छाही नसते. गरजही नसते, इच्छाही नसते. अशा काही वस्तू आहेत की ज्याची गरज नसते, इच्छा असते. अशा काही वस्तू आहेत की ज्याची गरज असते, इच्छा नसते. अशाही काही वस्तू आहेत की त्याची गरजही असते आणि इच्छाही असते. ज्या वेळेला आपण मानवीय जीवन जगत असतो त्यावेळेला विशिष्ट जीवन जगतो. देह विशिष्ट आत्मा या रूपाने जगत असतो. त्यामध्ये त्या जीवनाचे 2 भाग पडतात, स्थूल आणि सूक्ष्म, बाह्य आणि अंतर. तर त्यामध्ये शरीराच्या, बाह्य शरीराच्या, स्थूल शरीराच्या काही गरजा आहेत आणि आज जीवाच्या काही गरजा आहेत, मनाच्या काही गरजा आहेत. मनाला आवश्यक असलेलं काही आहे आणि शरीराला आवश्यक असलेलं काही आहे. त्यामध्ये शरीराला आवश्यक असणारं जे आहे, शरीराला ज्याची गरज आहे त्याची आपण इच्छा करतो. म्हणजे त्याची गरजही असते आणि त्याची काय केली जाते? इच्छाही केली जाते. आता भूक लागलेली आहे, आम्हाला जेवणाची गरज आहे, आवश्यकता आहे. अन्नाची माणसाला गरजही आहे आणि अन्नाची काय असते? इच्छा पण असते. गरजही आहे, इच्छाही आहे. वस्त्राची गरज आहे, इच्छा आहे. निवाऱ्याची गरजही आहे, इच्छाही आहे. आरोग्याची गरज आहे आणि इच्छा आहे. तेव्हा अशा काही गोष्टी आहेत की ज्यांची गरजही आहे आणि इच्छाही आहे. काहीची गरजही नाही आणि इच्छाही नसते. इंड्रेल पेण्याची गरज आहे का? विष पेण्याची आपल्याला गरज आहे का? नाही. इच्छा आहे का कोणाला? नाही. त्याची गरजही नाही, इच्छाही नाही. पण अशा काही वस्तू आहेत की ज्याची गरज नाही पण काय आहे? इच्छा आहे. फुफुटा तोंडाला लावायची, क्रीम तोंडाला लावण्याची गरज असते का इच्छा असते? कपडे प्रेस करायची, आपल्या इथं जवळच अशा कितीतरी वस्तू आहेत की ज्याची गरज नसताना आपण काय करतो? आज समाज जो दुःखी आहे ना, लोकांना थेट आत्महत्या कराव्या लागतात.
त्याचं कारण त्याला गरज असलेलं मिळत नाही म्हणून नाही, इच्छा असलेलं मिळत नाही. महाराज हरणं आत्महत्या करत नाहीत, कुत्रे आत्महत्या करत नाहीत. मला वाटतं डुकराने सुद्धा कुठल्याही पेपरमध्ये मी नाही वाचलेलं की वारी कमी भरली, माल कमी आला म्हणून आत्महत्या केल्या. डुकरं आत्महत्या करत नाही. आणि माणसं त्याच्यापेक्षा पुढे गेले आणि काय करू लागले, आत्महत्या करत असतील तर त्यांची कीव करावी तेवढी थोडी आहे. कशामुळं? हे वाढवल्या, इच्छा वाढवल्या. गरज वाढतच नसते, गरज जेवढी आहे तेवढीच आहे. वाढवली काय जाते, इच्छा वाढवली जाते. मला थोडस असं ते गाथेतच गाथच सतत नाही राहत. जेवढी आवश्यकता आहे तेवढी जरी इच्छा केली ना तर माणूस फार मस्त राहील. कितीतरी त्याच्याकडे आयुष्य आहे त्या मानाने. आवश्यक असलेलं मिळवाय किती लागतं तरी. एक शेर अन्नाचा आड एर वाऊगी बडबड किती लागतं खायला. खायला नाही जास्त लागत माणसाला, खर्चायला जास्त लागत. तुम्ही पाणी प्यायला जास्त लागतं का सांडायला जास्त लागतं? सांडायलाच पाणी लय लागतं, प्यायला किती लागत त्याला. 2 लिटर पित असेल 20 लिटर सांडीत असेल इतका. तसाच सगळ्या जीवनाचा प्रश्न आहे. गरज वेगळी आणि इच्छा वेगळी वाढत नेहमीच विनोदन. हे नियोजन आपल्यालाच करावं लागतं. दुसऱ्याकडे नाही पाहावं, आपल्याकडे पाहावं. पूर्वीच्या लोकांची म्हण होती, अंथरूण पाहून काय म्हण आहे महाराज, काय म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसराय. आता असं नाही, त्याच्या पायाच्या पुढे गेले पाहिजे आपले पाय. अंथरूण पुरत नाही ना, ताना ना, फाटलं तरी चालेल, ताना पाय त्याच्या पुढे गेले पाहिजे महाराज. त्याला 20,000 रुपये महिना मिळतो, मग त्याने तसा खर्च केला काही नाही. तुला 200 रुपये महिना, तू कसं काय तसा खर्च करू शकतो? ज्याची त्याने पाहावं ना. आवश्यक फार नाहीये, इच्छा फार असतो. सगळ्यालाच हेलिकॉप्टर घ्यायचे, आमचा काय अधिकार नाही का, आम्ही काही कमी आहे का? चांगलं आहे बाबा, घे, पण दोर घेऊन झाडाकडे नको जाऊ. लग्न आता एखादा बागायतदार आहे, एखादा आमदार आहे, एखादा कारखानदार आहे, त्याने त्याच्या पोराचं थाटात लग्न केलं, त्यानेच 20 एसट्या लावल्या, त्याला सहज आहे ना. तुला सगळं ऐकावं लागेल ना तसं करायचं नाही. नाही आपलं तसंच झालं पाहिजे. आता या मूर्खपणाला कोण काय करणार आहे? कुठं शासन पुरल? शासन तरी काय करेल? जमीन तरी काय कमी उत्पन्न निघायला लागलं महाराज. काय उत्पन्न निघत आहे आता? मला आठवत आहे लहानपणी कोरडवाहू मध्ये 1-2 पोते निघायचे, एकरी 1-2 पोते पिकायचे. 25-25, 30-30, 50-50 हजारापर्यंत एकरी पिकते आता. पण आता याची हेच वाढ इतक्या वाढायला, त्याला कुठं अवधीच नाही, मर्यादाच नाही, टोकच नाही ना. वाढतच चाललं तर ते कुठं पुरणार आहे? किती पुरणार आहे? बरं 15-15, 20-20 हजार रुपये महिना पगार घेणारे माणसं 5-5 रुपये शेकड्याने लोकांचे पैसे काढतात. त्याच्यासारखा निर्लज्जपणा आणखीन दुसरा कोणता आहे? 15,000 रुपये महिना म्हणजे 500 रुपये रोज झाले ना, तरी काय होत नाही, पुरतच नाही. पुरत नाही हे ध्रुपदच आहे संसारामध्ये. कोणाला किती पुरत नाही, आवाज द्यायचा त्याचा वेगळा, पण पुरत नाही. तुम्ही कोणाकडे जा आणि कोणाला विचारा, पुरत नाही. त्याचं कारण आहे, ज्याची गरज नाही त्याच्या काय आहेत, इच्छा आहेत, अपेक्षा आहेत. आणि ज्याची गरज नाही ते मनात सुद्धा, ज्याची गरज आहे त्याचं तो मनात सुद्धा नाही.
महाराज मानवी देहाला आलेल्याला प्रत्येकाची गरज आहे. त्यांनी दुःखाच्या कारणापर्यंत जाऊन ते कारण नष्ट करायला पाहिजे. म्हणून नासावे अज्ञान, प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. कारण मानव देहाची ती गरज आहे. त्याच्याकरता हे, त्या विना देहाचं सार्थक नाहीये. सुतराम कोणाला त्याची असं कधी चुकून सुद्धा इच्छा होत नाही. भगवत साक्षात्काराची गरज आहे, ब्रह्मज्ञानाची गरज आहे, जीवनात तपश्चर्याची गरज आहे. ज्याची गरज आहे त्याची इच्छा नाही, आणि ज्याच्या इच्छा आहे त्याची काय नाही, गरज नाही. तुकोबाराय म्हणतात आमच्या दुकानामध्ये माल आहे, कोणी येईल त्याच्याकरता माल आहे. पण कोणता माल आहे? गरजेचा आहे, ज्याला जे पाहिजे ते. पण मला इतक्या प्रकारचा माल, तुकाराम मला सांगतात मग आम्ही काही सामान्य वाटलो का तुला? सगळ्या प्रकारचा. खरं असं आहे का गरजेचे माल अनेक नाही, सगळ्याला एकाचीच गरज आहे. सगळ्याला काय आहे? एकाचीच गरज आहे. बिरबल आणि बादशाहच्या कथेमध्ये सांगतात, बिरबल हा हुशार होता, हजर जबाबी होता, पण ब्राह्मण होता, हिंदू होता. आणि ज्याच्या पदरी तो होता तो त्यावेळेला होतच ना ते, थोडं इतकं जरी नसलं तरी ते बाकीचे जे होते मुसलमान अधिकारी वगैरे, आता हा मुख्य पंतप्रधान असल्यामुळे याच्या गोंधळीने त्यांना पाणी प्यावं लागायचं, त्यांना कसं तरी व्हायचं. त्यांनी राजाचे कान भरायचे. राजा म्हणायचे अरे तू, मी त्याला हिंदू मुस्लिम म्हणून नाही, तो लायक म्हणून ठेवलेला आहे. ज्या कामाला जो लायक आहे त्या कामावर त्याची नेमणूक करावी. तिथं काय संबंध आहे जातीचा आणि पातीचा? तुम्ही तसे लायक बना. तुम्ही म्हणून कसं काय लायक? अरे हुशार आहे तो. ते मग सगळ्यांनी सांगितलं आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं जर त्यांनी उत्तर दिलं तर मग राहू द्या त्याला पंतप्रधान पदावर, आमची काही ना नाहीये. तो म्हणे देणार तो उत्तर, देणार. महाराज बोलवली सभा आणि राजाने सांगितलं बिरबल आज तुझी परीक्षा आहे. यांचं असं म्हणणं आहे की यांनी विचारलेल्या प्रश्नाचं तू उत्तर द्यायचं. तुला जर बरोबर उत्तर देता आलं तर पंतप्रधान पद, अन्यथा तुला ते सोडावं लागणार. विचारा म्हणे प्रश्न. आता ही हुशारच सगळे बनूनच गेले होते ना तिथे. मग त्यांनी एकाने विचारलं, सांगितलं की आमच्या सगळ्याच्या मनात काय आहे ते तू सांगायचं. आता मग मी ठरवलं की त्यांनी काहीही सांगितलं तरी आपण काय म्हणायचं? आमचं नाही मनात ते, आमच्या मनात नाही. झाला ना फेल. आमच्या सगळ्याच्या मनात काय आहे ते तू सांग. आता किती हुशार माणूस असला आणि कसाही असला तरी सगळ्याच्या मनातलं कसं काय सांगता येईल? बरं मग ह्याने ठरवलेलं पुन्हा त्यानं सांगितलं तरी आपण काय करायचं? नाही म्हणायचं. बिरबल सांगता येईल तुला या प्रश्नाचं उत्तर? ते म्हणे हो सोपं आहे. हा सोपं आहे. हा काय उत्तर आहे महाराज? चंद्र देवा करो आपल्याला आयुष्य मिळा असावं आणि आपलं राज्य निष्कंटक अशा प्रकारचं असावं असं सगळ्यांच्या मनामध्ये कोण नाही म्हणणार आहे? कोण नाही म्हणेल सांगा ना. लागले एकाकडे का रे बरोबर आहे का असं वाटतं का तुला? तो काय नाही म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला ज्या वेळेला जे पाहिजे तो माल आमच्याकडे आहे. याचा अर्थ असा आहे की सगळ्या जगाला पाहिजे असणारं एकच आहे. सगळ्याला एकच पाहिजे. इच्छा काही करत असेल तो, पण पाहिजे त्याला एकच आहे. आणि जे पाहिजे ते आमच्या दुकानात आहे. तुमच्या लक्षात आलं की ज्या सगळ्याला काय पाहिजे आणि तुकोबार यांच्या दुकानात काय आहे तेच पाहिजे. आणि मग ते मिळण्याकरता म्हणून तुकोबारांनी शब्द वापरलेला आहे सिद्धची जवळी. ते काय आहे? सिद्धच आहे, जवळच आहे. फार आम्ही दुकानात आणलं म्हणजे कुठून खरेदी केलंय आणि इकडून आणलंय तसं काही नाही आहे. ज्याला जे पाहिजे ते सिद्ध आहे आणि ते जवळ आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही त्रास नाही आहे त्या मालाचा. फक्त एवढंच आहे की तो माल घेण्याकरता
जी लायकी लागते, जो अधिकार लागतो, तो अधिकार प्राप्त होण्याकरता मग साधना वेगवेगळी करावी लागते. आणि मग त्या साधनेचाही माल आहे आमच्याकडे. दोन्ही प्रकारचे माल आहेत. साधनात्मकही माल आहे आणि साध्यात्मकही माल आहे. साध्यात्मक जो माल आहे तो तर एकच आहे, तो तर सगळ्यांना तोच पाहिजे. पण ज्यांना पाहिजे ते सगळे एका अधिकाराचे नाही आहेत. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. म्हणून त्या तिघा करता साधनभूत असणारा जो माल आहे तो आम्ही 3 प्रकारचा निवडलेला आहे. निवडिले साचे उत्तम, मध्यम, कनिष्ठाचे 3 प्रकारचे अधिकारी आहेत. पाहिजे असलेला माल घेणारे उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे आणि कनिष्ठ अधिकारी. निष्काम कर्माचा अधिकारी कनिष्ठ अधिकारी, उपासनेचा अधिकारी मध्यम अधिकारी आहे आणि ज्ञानाचा अधिकारी हा उत्तम अधिकारी आहे. त्याचा अधिकार उत्तम आहे, त्याचे मला विक्षेप निवृत्त झालेले आहेत, और निवृत्ती करता साधन चतुष्टय संपन्न आहे. अशा प्रकारचा एखादा उत्तम अधिकारी असेल तर त्याच्याकरता माल वेगळा आहे. म्हणजे त्याच्याकरता काय माल आहे? त्याच्याकरता माल आहे तुका करी जागा नको वासपो अवगा आहेसे तो अंगा अंगी डोळे उघडे. हा त्याच्याकरता माल आहे. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. ज्याला ज्ञान म्हणतात, महावाक्य म्हणतात, हे महावाक्यच आहे. तुकोबऱ्यांच्या गाथ्यातलं हे महावाक्य आहे. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. पण अशा अतिउच्च अधिकाराचे विरळा कमी आहे जगामध्ये. मध्यम अधिकाऱ्याला मग त्याच्याकरता भक्ती सांगितलेली आहे. भक्तीमध्ये 2 प्रकार आहे. अंतरंग भक्ती आहे, बहिरंग भक्ती आहे. मध्यम अधिकाऱ्याकरता अंतरंग भक्ती आहे. मनोमय पूजा हेची पडी आहे. केशी राजा घेतो कल्पनेचे भोग, न मानती बाह्यरंग करावी ते पूजा. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मध्यम अधिकाऱ्याचा हा माल आहे. कनिष्ठ अधिकारी असेल, अजून निषिद्ध विषयाकडे त्याचं मन ओढत असेल, जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, सगळ्याकरता माल आहे. प्रत्येकाच निवडून ठेवलेलं आहे. अधिकार तैसा करो उपदेश किंवा अधिकार तैसा नवेला मार्ग चालत आहे मग कळो येते. निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे. असे वेगवेगळे ठेवून या दुकानामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका बैसला दुकानी. महत्वाचं पद आहे. दुकानी तुका बैसला. गाथा हे दुकान आहे आणि ते दुकान नुसतं नाही आहे मांडून ठेवलेलं, प्रत्यक्ष तुकोबाराय त्यात बसलेले आहेत. गाथा ही तुकोबारायची वाङ्मय मूर्ती आहे. वाङ्मय मूर्ती जसं गीता ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे, तसा गाथा ही तुकोबारायांची. तुमच्या लक्षात येईल जर आपण सतत पारायण करू लागलो आणि थोडंसं अर्थाच्या दृष्टीनं वृत्ती एकाग्र करून जर वाचू लागलो तर आपल्याला असं वाटेल की तुकोबाराय आपल्या समोर बसलेले आहेत आणि ते आपल्याला सांगतायत हे असं आहे. बैसला तुकोबाराय वैकुंठाला नाही गेलेले. तुकोबाराय गाथ्यामध्ये बसलेले आहेत, गाथ्यामध्ये. आणि त्या शब्दातून आजही जगाला अशा प्रकारचा शब्दाच्या माध्यमातून हा माल काय करतायत, देतायत. कारण तुकोबारायांच्या देण्या घेण्याचा तराजू म्हणजे शब्द आहे. शब्दे वाटू धन जन लोका अमागरी धन. शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे, वचनेची करी बसून मग शब्दाच्या तराजूनी हा माल जगाला देतात. कोणता माल? जो पाहिजे असलेला माल आहे. ज्याला जे पाहिजे, जया जे म्हणजे कोणी कनिष्ठ अधिकारी असेल त्याला कनिष्ठ माल आहे,
मध्यम अधिकारी असेल मध्यम प्रकारचा माल आहे, उत्तम अधिकारी असेल उत्तम प्रकारच्या अधिकाऱ्याला माल आहे. तेव्हा तुका बैसला दुकानी दावी मोला ऐशी वाणी. जसं त्याच्याजवळ मोल असेल, जे घेऊन आलेला आहे तो. बरं, आपल्याला नाही माहिती की आपल्याजवळ काय आहे, पण त्यांना कळतं ना, त्यांना कळतं की याच्याजवळ किती मोल आहे. मग जसं मोल असेल तशा प्रकारचा काय देतात ते माल, अशा प्रकारचा देतात. जे ज्या पाहिजे जे काळी आहे सिद्धची जवळी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव